गुड मॉर्निंग गाईज, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही खूप मस्त असाल, छान असाल, सुंदर असाल, सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आहे बुधवार आणि आता सकाळचे वाजलेले आहेत. आता माझ्याकडे फक्त 1.5 तास आहे आणि या 1.5 तासामध्ये मला ज्ञानेशसाठी पटापट टिफिन करायचा आहे. तर नेहमी ज्ञानेशला मी भाजी चपाती भाकरी भाजी देत असते. तर आज ज्ञानेशला काय खायचं आहे? ढोकळा. तर त्याला ढोकळा खायचा आहे. तर तुम्हालाही माहिती आहे हा आता थंडीचा महिना चालू आहे. या थंडीच्या महिन्यामध्ये ढोकळा इडली किंवा डोसा, इडली डोसा ढोकळ्याचं पीठ येत नाही आणि जरी आलं तरी त्याला खूप मोठी प्रोसेस असते. इवन खूप टाईम लागतो. इवन मला असं वाटतं की एक रात्र आणि एक दिवस लागतो तेव्हा जाऊन पीठ येतं आणि जेव्हा पीठ येतं तर ते खूप जास्त आंबट होतं. या सगळ्या गोष्टी आहेत आणि जर लवकरात लवकर पीठ यायचं असेल तर त्याला आपल्या रूम टेम्परेचरमध्ये ठेवावं लागतं आणि अशा ठिकाणी ठेवावं लागतं की त्या पिठाला छान मस्त गरमी भेटेल तेव्हा जाऊन ते पीठ येतं. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत. पण आता थंडीमध्ये हे सगळं पॉसिबल नाही आहे. तर मी अगदी झटपट अशा पद्धतीने आणि आपण म्हणजे कधीही एनी टाईम कधीही आपण ढोकळा करू शकतो. आणि मला आज व्हाईट ढोकळा खायचा आहे तर आपण ढोकळा करू शकतो अगदी सोप्या पद्धतीने आणि झटपट अशा पद्धतीने. मी आज तांदळाच्या पिठापासून ढोकळा करणार आहे. पटापट किचनमध्ये जाऊया आणि सुरुवात करूया. तुम्ही इथे बघू शकतात
तर इथे मी ज्ञानेच्या टिफिनसाठी मी इथे तांदळापासून ढोकळा करते अगदी झटपट अशा पद्धतीने. हा जो ढोकळा आहे अगदी 1 तासामध्ये हा ढोकळा तयार होतो. तर तुम्ही इथे बघू शकता, इथे मी एक वाटी भरून तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि छोटी वाटी तीसुद्धा अर्धी मी बारीक रवा घेतलेला आहे. माझ्याकडे बारीक रवा आहे म्हणून मी बारीक रवा घेतलेला आहे. तुम्ही जाड रवा घेतला तरीही चालेल. तुमच्याकडे जो रवा आहे बारीक मोठा तो तुम्ही ॲड करू शकतात. एक बाउल घ्यायचं, त्यामध्ये आपलं तांदळाचं पीठ ॲड करायचं आहे आणि इथे आपल्याला रवा ॲड करायचा आहे. चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे आणि छान हे सगळं व्यवस्थित एकत्र एकजीव करून घ्यायचं आहे. आणि यामध्ये आपल्याला पाणी ॲड करायचं आहे. पाणी ॲड करून छान मस्त याचं बॅटर तयार करून घ्यायचं आहे. तर तुम्ही इथे बघू शकतात की मी रवा आणि तांदळाचं पीठ याचं छान मस्त हे बॅटर तयार करून घेतलेलं आहे. झाकण ठेवून अर्धा तास हे आपल्याला असंच भिजत ठेवायचं आहे, कारण आपण यामध्ये रवा ॲड केलेला आहे. आता तुम्ही इथे बघू शकतात की मी एक मोठं पातेलं घेतलेलं आहे, त्यामध्ये पाणी ॲड केलेलं आहे आणि वरती मी ही चाळण ठेवलेली आहे आणि गॅससुद्धा ऑन केलेला आहे, कारण इथे मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. ही प्लेट घेतलेली आहे, या प्लेटला मी छान मस्त असं ऑइल लावून घेतलेलं आहे. आता अर्धा तास झालेला आहे. तर तुम्ही इथे बघू शकतात की आपलं हे जे बॅटर आहे पुन्हा एकदा स्पूनच्या साहाय्याने आपल्याला वर खाली करून घ्यायचं आहे. आणि इथे मी इनो घेतलेला आहे. तर इनोची जी एक पुडी आहे ती आपल्याला यामध्ये ॲड करायची आहे आणि ॲड केल्यानंतर छान व्यवस्थित या बॅटरमध्ये हे जे इनो आहे पूर्ण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने मी हा इनो व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे. हे जे बॅटर आहे हे बॅटर आपल्याला या प्लेटमध्ये ट्रान्सफर करून घ्यायचं आहे. आता हे बॅटर ट्रान्सफर करून घेतल्यानंतर ही जी प्लेट आहे ही प्लेट लगेच आपल्याला या चाळणीमध्ये ठेवून आपण इथे 15 मिनटं वाफ देणार आहोत. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, जर तुम्ही इनो सोडा त्यामध्ये ॲड करताय तर लगेचच आपल्याला ते जे बॅटर आहे तर ते लगेच आपल्याला स्टीम द्यायचे आपल्याला. तर तुम्ही इथे बघू शकतात 15 मिनटं झालेले आहेत. मी झाकण काढून घेतलेलं आहे. तर इथे रवा आणि तांदळापासून आपण जो ढोकळा केलेला आहे तर तुम्ही बघू शकता मी अशा पद्धतीने हा ढोकळा कट करून घेतलेला आहे आणि खूप स्पॉन्जी असा हा ढोकळा झालेला आहे. तर आता आपण याला फोडणी देणार आहोत. तर तुम्ही बघा फोडणीसाठी मी काय काय घेतलेलं आहे. इथे मी कढईमध्ये ऑइल ॲड केलेलं आहे, त्यामध्ये जिरा राई ॲड केलेली आहे, कढीपत्ता ॲड करायचा आहे, थोडीशी आपल्याला यामध्ये हळद ॲड करायची आहे. हळद ॲड केल्यानंतर छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये आपल्याला हा जो ढोकळा आहे तर मी ढोकळा अजूनच बारीक कट करून घेतलेला आहे. एका ढोकळ्याचे 2 तुकडे करून घेतलेले आहेत. तर हा ढोकळा आपल्याला या कढईमध्ये ट्रान्सफर करून घ्यायचा आहे आणि वरतून मी हा मॅगी मसाला छान मस्त स्प्रिंकल करणार आहे. आणि मॅगी मसाला स्प्रिंकल करून झाल्यानंतर हे पूर्ण व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. जर तुम्ही अशा पद्धतीचा कधी ढोकळा केला नसेल तर नक्की ट्राय करा. कधी कधी सुचत नाही की मुलांना टिफिनला काय द्यायचं, त्यावेळेस तुम्ही ही आयडिया नक्कीच करून बघू शकतात. छान व्यवस्थित हे मिक्स करून झालेलं आहे. वरतून कोथिंबीर ॲड करायची आहे. तर इथे अशा पद्धतीने आपला अगदी झटपट अशा पद्धतीने आपला हा ढोकळा तयार झालेला आहे. नक्की करून बघा. हा ढोकळा खूप टेस्टी असा लागतो आणि आपण यामध्ये रवा ॲड केलेला आहे, त्यामुळे आपला ढोकळा छान मस्त असा स्पॉन्जी असा झालेला आहे. तर तुम्हीसुद्धा हा ढोकळा नक्की ट्राय करून बघा. अमेझिंग लागतो. आणि खूप दिवसापासून ज्ञानेश मला बोलत होता की मम्मी मला व्हाईट ढोकळा कर ना, मम्मी मला व्हाईट ढोकळा खायचा आहे. तर फायनली आज मी त्याच्यासाठी तांदूळ आणि रव्यापासून अगदी झटपट अशा पद्धतीने हा जो ढोकळा आहे तयार केलेला आहे. तर तुम्हीसुद्धा मुलांसाठी नक्की हा ढोकळा तयार करून बघा. खूप छान आणि एकदम सही लागतो.
तुम्ही इथे बघू शकतात की मी ज्ञानेशला शाळेत सोडवायला गेली होती. ज्ञानेशला मी शाळेत सोडून आलेली आहे. घरी येताना किराणा दुकानातून मी हे तांदूळ आणलेले आहेत. तर इथे तुम्ही बघू शकता, इथे मी बिर्याणी बासमती तांदूळ घेतलेले आहेत 2 किलो. त्याच्याच बाजूला हे वाडा कोलम आहेत. हे जे वाडा कोलम जे तांदूळ आहेत तर ते मी 4 किलो वाडा कोलम घेतलेले आहेत. आणि अजून एक गोष्ट सांगेल की हे जे वाडा कोलम आहे रेग्युलर वापरासाठी आणि बिर्याणी बासमती राईस आहे, कधी कधी बिर्याणी पुलाव वगैरे करायचा असेल तर त्यासाठी. आणि मी तुम्हाला एक गोष्ट सांगेल की कसं आहे ना, मी जेवणामध्ये भाकरी खाते सकाळ संध्याकाळ पण आणि राईससुद्धा खाते, पण रोज नाही, कधीतरी. पण ज्ञानेशला जेवणामध्ये भात डेली म्हणजे लागतोच लागतो. तो फक्त डब्याला भाकरी नेतो, बाकी जेवणामध्ये त्याला राईस लागतो. तर म्हणून मी ते हे तांदूळ आणलेले आहेत. वाडा कोलम 4 किलो आणि 2 किलो मी बासमती राईस घेतलेला आहे. तर तुम्ही इथे साईडला बघू शकतात. तर इथे मी दोन्ही तांदळांना छान मस्त असे चिमटे लावून घेतलेले आहेत. साईडला एक डबा आहे, तर तो डबा मी डीमार्टमधून घेतलेला आहे. खूप जुना डबा आहे, मला असं वाटतं की 1-2 वर्ष झाले असतील. हा डबा मी खास करून तांदळासाठीच घेतला होता. या डब्यामध्ये 5 किलो तांदूळ आरामात मावतात. तर मी अशा पद्धतीने हा जो डबा, या डब्यामध्ये मी हे 5 किलो तांदूळ अशा पद्धतीने मी स्टोअर करून ठेवते. आणि हे जे तांदूळ आहेत, मी जे 4 किलो तांदूळ घेतलेले आहेत, तर मला हे तांदूळ साधारणपणे 2.5 ते 3 महिने आरामात जातात. तर तुम्ही इथे बघू शकता, मी ॲमेझॉनवरून काही शॉपिंग केलेली आहे. तर मी ॲमेझॉनवरून या 2 प्रकारच्या वूल मागवलेल्या आहेत आणि दुकानातून मी बार्बी डॉल घेतलेली आहे. आता तुम्ही इथे ही बघू शकता, ही बेबी सॉफ्ट वूल आहे. खूप डार्क पिंक कलर आहे, पण खूप फ्रेश कलर आहे. या बॉटलमध्ये मला 8 पीस भेटलेले आहेत वूलचे. आणि ही दुसरी लोकर आहे, ही मिक्स कलर म्हणजे मिक्स कलरची शेड असलेली ही वूल आहे. तर मला ॲमेझॉनवरती जेव्हा मी सर्च केलं तेव्हा मला ही लोकर आवडली. आणि अशा पद्धतीची जी लोकर आहे ती मार्केटमध्ये नवीन आलेली आहे. तुम्हाला खूप वेगवेगळ्या कलरच्या शेडमध्ये तुम्हाला ही लोकर बघायला भेटेल. तर मी अशा या कॉम्बिनेशनमध्ये पिंक आणि वेगवेगळ्या कलरची शेड असलेली लोकर घेतलेली आहे. अशी मिक्स शेड असलेली ही लोकर घेतलेली आहे. आणि तुम्ही इथे बघू शकतात की ही साईडला जी बार्बी डॉल आहे, तर ती सुद्धा मी दुकानातून विकत घेतलेली आहे. तर एक गोष्ट खरं म्हणजे मला ही जी डॉल आहे बार्बी डॉल, ती मला वूलने पूर्ण डेकोरेट करून घ्यायची आहे. गुड इव्हनिंग गाईज.
तर मी ज्ञानेशला शाळेतून जेव्हा आणायला गेली होती, त्याची शाळा 5:15 वाजता सुटते. त्याला घरी घेऊन आल्यानंतर इथे बिल्डिंगच्या जवळ एक शॉप आहे. त्या शॉपमधून मी इथेही इनोची अ, इनोचा हा बॉक्स आणलेला आहे. या एका मध्ये 6 पुड्या असतात. खरं म्हणजे आज दिवसभर मला ना खूप ॲसिडिटी होत होती. खूप नाही ते घशाजवळ ना जळजळल्यासारखं वाटत होतं. मी कधीही इनो घेतला नव्हता. तर फर्स्ट टाईमच मी इनो घेणार आहे. पण याच्या आधी कधी ॲसिडिटी झालीच नव्हती. आज खूप म्हणजे पहिल्यांदा ॲसिडिटी होते. तर इथे मी एका ग्लासामध्ये इनोची पुडी ॲड केलेली आहे. त्यामध्ये मी थोडं-थोडं पाणी ॲड करून अ, पाणी ॲड केलेलं आहे. खरं म्हणजे माझा ग्लास मोठा आहे. पण एक गोष्ट सांगेल की तुम्हाला आधी एक मोठा ग्लास घ्यायचा. त्यामध्ये तुम्हाला इनोची पुडी ॲड करायची आहे आणि इनोची पुडी ॲड केल्यानंतर त्यामध्ये तुम्ही पाणी ॲड करा आणि लगेच पटापट पिऊन घ्या आणि थोड्या वेळानंतर तुम्हाला एक ढेकर येईल. ढेकर आल्यानंतर समजून जायचं की आपल्याला ॲसिडिटीपासून आराम मिळेल. तर तुम्ही ते बघू शकतात की मी जसं मी शॉपमध्ये गेली होती इनो आणण्यासाठी, तेव्हा मी येताना दही आणि दूध आणलं होतं. खरं म्हणजे खूप दिवस झाले विचार केला की आपण नेहमी म्हणजे कडधान्य खातो, आमटी, डाळ-भात खातो. खूप दिवस झाले कढी पकोडे खाल्ले नाही आहेत. तर म्हणून ठरवलं की चला आधी आपण दही तयार करून घेऊया आणि मग पुढे मागे पुढच्या काहीतरी 3-4 दिवसामध्ये आपण कढी पकोडा करूया. तर त्यासाठी मी इथे एक दूध आणलेलं आहे, अमूल दूध आणि वारणा दही आणलेलं आहे. हे जे दूध आहे एका पातेलीमध्ये ट्रान्सफर करून आपल्याला हे दूध गरम करून घ्यायचं आहे आणि दूध गरम करून झाल्यानंतर आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि मग पुन्हा 5 मिनिटांनी आपल्याला काय करायचं आहे, गॅस ऑन करायचा आहे आणि गॅस ऑन करून मंद गॅसवरती आपल्याला 15 मिनटं हे जे दूध आहे, हे दूध उकळवून घ्यायचं आहे आणि उकळवताना मी त्या पळीचा वापर केलेला आहे. तर आता हे दूध छान मस्त अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे. कारण ही जी वरची जी साय आलेली असते ती साय या दुधामध्ये छान मस्त मिक्स करून घ्यायची आहे. आणि एक गोष्ट तुम्हाला सांगेल की आपल्याला दूध ओतू द्यायचं नाही आहे आणि जेव्हा आपण 15 मिनटं दूध उकळवतो तेव्हा आपल्याला अगदी 2-2, 3-3 मिनिटांनी हे दूध असं छान मस्त व्यवस्थित असं म्हणजे ढवळत राहायचं आहे आणि दुसरी गोष्ट दूध ओतू जाऊन द्यायचं नाही आहे कारण मंद गॅसवरती सुद्धा दूध ओतू जाण्याची शक्यता असते. तर तुम्ही इथे बघू शकतात की आपलं दूध छान मस्त मंद गॅसवरती उकळतं आणि मी अजिबात ओतून जाऊ देत नाही कारण मी जवळच उभी आहे. अशा पद्धतीने आपल्याला हे जे दूध आहे 15 मिनटं छान मस्त उकळून घ्यायचं आहे आणि याच्या पाठीमागे सुद्धा एक प्रोसेस आहे. कारण तुम्हाला माहिती आहे आपण जेव्हा दही करतो, दही केल्यानंतर तुम्हाला माहिती आहे आपलं दही नेहमी पाण्यासारखं होतं. आपण काय करतो दूध गरम करतो थंड आणि मग गॅस बंद करतो. कोमट झालं की मग त्यामध्ये आपण दही ॲड करतो आणि विरजण म्हणून ते ठेवून देतो. पण आपल्याला पाहिजे तसं घट्ट दही मिळत नाही. आपल्याला पाण्यासारखं दूध मिळतं. म्हणजे पाण्यासारखं दही मिळतो. तुम्ही बघितलं असेल, हा माझा स्वतःचा एक्सपिरियन्स आहे. मी जेव्हाही दही करायची ना अशा पद्धतीने म्हणजे दूध गरम करायची, कोमट झालं की त्यामध्ये मी विरझण टाकायची. पण अशाने माझा जो दही आहे ना पूर्ण असा पाण्यासारखा व्हायचा. मला तसा दही नकोच होता. म्हणून ही एक प्रोसेस आहे की आपण दूध गरम केल्यानंतर मंद गॅसवर म्हणजे 5 मिनिटानंतर मंद गॅसवरती हे जे दूध आहे 15 मिनटं छान मस्त उकळून घ्यायचं आहे मंद गॅसवरती. 15 मिनिटानंतर गॅस बंद करायचा आहे आणि कोमट करून घ्यायचं आहे. आणि एक गोष्ट सांगेल की आता थंडीचे दिवस आहे. थंडीच्या दिवसामध्ये तुम्ही अगदी म्हणजे 15 मिनटं गॅसवरती दूध गरम करून झाल्यानंतर अगदी 2 किंवा 3 मिनिटांनंतर लगेच हे दूध आहे एका भांड्यामध्ये ट्रान्सफर करून घ्या. तर तुम्ही हा भांडा बघू शकता. हा खास दह्यासाठी भांडा आहे. तर हा अर्धा लिटरचा भांडा आहे. यामध्ये अर्धा लिटर दही आरामात मावतं. आता या भांड्यामध्ये मी दूध ॲड केलेलं आहे. तुम्ही ते बघू शकता दूध उकळून किती कमी झालेलं आहे. आता आपण यामध्ये दही ॲड करणार आहोत आणि एक लक्षात ठेवा की जेव्हाही तुम्ही विरजण लावतात तेव्हा घट्ट
घट्ट दही घ्या. पाण्यासारखं दही अजिबात घेऊ नका. तुम्ही जर घट्ट दही दह्याचं विरजण समजा दूध म्हणजे लावलं दह्यासाठी, तर काय होतं माहिती आहे, दहीसुद्धा घट्ट होतं. तर तुम्ही इथे बघू शकतात, मी सुद्धा इथे ही जी वारणा दही आहे दुकानात ₹10 एक छोटीशी एक अशी दह्याची ही बॉटल किंवा डबी भेटते. तर अशा पद्धतीने आपल्याला हे घट्ट दही या दुधामध्ये ॲड करायचं आहे. छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर एक गोष्ट सांगेल की थंडीमध्ये दही लवकर जमत नाही. कारण तुम्हालाही माहिती आहे बाहेर थंड हवा असते आणि आपल्याला रूम टेम्परेचरमध्ये हा दही तयार करून घ्यायचा असतो आणि थंडीमध्ये 1 रात्र आणि 1 दिवस लागतो दही तयार होण्यासाठी. तुम्ही इथे बघू शकता, इथे हा जो खालची जे खण आहे त्या खणामध्ये मी हा दही ठेवलेला आहे. म्हणजे इथे ह्या दह्याला बऱ्यापैकी गरमी भेटेल आणि तुम्हालाही माहिती आहे आपल्या घरामध्ये आता थंडीचा महिना आहे, तर थंड हवा सकाळ संध्याकाळ चालूच असते. तर अशा वेळेला म्हणून मी अशी ही सोय केलेली आहे. तर आणि हा दही तयार होण्यासाठी पूर्ण 1 रात्र आणि 1 दिवस लागतो, हे नेहमी लक्षात ठेवा. थंडीमध्ये थोडा वेळ लागतो. बाकी उन्हाळ्यामध्ये अगदी म्हणजे तुम्ही सकाळी जरी दही लावलं तरी संध्याकाळपर्यंत दही तयार होतं. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत.